शिवसेना शिंदे गट व महिला आघाडीकडून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कळवण बस स्थानकासमोर रास्ता रोको करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। मालेगाव तालुक्यातील बालिकेवर अत्याचार निर्घृणपणे हत्या प्रकरणी यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती आहेर यांनी नराधमास फाशी देण्याऐवजी त्यांचा एन्काउंटर करावा ही मागणी प्रशासनाकडे केली। तो काही अतिरेकी नाही, त्याला पोलीस कस्टडीत ठेवून कोणती माहिती गोळा करत आहे अशा नराधमास एन्काउंटर करणे हाच पर्याय महत्त्वपूर्ण ठरेल, तसेच चिमुरवीच्या कुटुंबियालाही न्याय मिळेल। यावेळी पोलीस प्रशासनाला महिला आघाडी व शिवसेनेकडून बस स्थानक, शाळा, महाविद्यालय येथे पोलीस बंदोबस्त वाढवावा, तसेच कळवण शहरातील दैनंदिन बुधवारी भरणाऱ्या बाजारात चोरीचे प्रमाण वाढत असल्याने दर बुधवारी बाजार परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवून जड वाहनांना पर्यायी व्यवस्था करावी। तसेच कळवण शहरात सध्या हुल्लडबाज व टवळखोरांचे सर्रास जोरात मोटरसायकल चालवण्याचे प्रमाण वाढले, त्यास त्वरित आळा घालून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। उपजिल्हा प्रमुख जितेंद्र पगार, तालुका प्रमुख शरद पगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रशासनाने या प्रकरणी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा असे सांगितले। यावेळी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे व महसूल प्रतिनिधी मंडल अधिकारी विलास पगार यांना निवेदन देण्यात आले। उपजिल्हा प्रमुख जितेंद्र पगार, तालुका प्रमुख शरद पगार, महिला आघाडी उपतालुका प्रमुख साक्षी आहे, पूनम आहेर, अश्विनी पवार, उपशहर प्रमुख सोनल येवला, उपशहर प्रमुख विशाल मुरकडक, संदीप वाघ, दिनेश वस्ते, दीपक वाघ, राकेश पगार, रामा पाटील, बारकू पगार, विजय खेरनार, कल्पना केदार, धनश्री परदेशी, सुनंदा बिरारी, ज्योती जगताप, रीना नवसार, शिवसैनिक व महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अच्छा इतक्या दिवस 3.5 वर्षाच्या लेकराला आतापर्यंत न्याय भेटायला पाहिजे होता। आतापर्यंत त्या पोराचा गोळी घालून त्याला मारून टाकायला पाहिजे होतं। कशासाठी प्रशासन त्याला जेलमध्ये ठेवतंय? जर आज 3.5 वर्षाचा लेकरू सुरक्षित नसतात तर आपल्यासारख्या लेकी बाई कशा काय सुरक्षित राहणार? आया बहिणींना जिथं ज्या महाराष्ट्रात पुजलं जातं, ज्या समाजामध्ये आपल्याला महिलांना देवीच्या रूपात पुजलं जातं आणि अशा समाजामध्ये असे नराधम वावरत नाही तर प्रशासन त्यांचं भरून गेले। त्या दिवस तुम्ही त्याला आतापर्यंत त्याला फाशीची शिक्षा नाहीतर एन्काउंटर व्हायला पाहिजे होतं, त्याला गोळ्या धरून मारायला पाहिजे होतं। तुम्ही आदिराज्या संघटनेला त्याला काय ठेवलंय? कशासाठी याच्यावर पद्धतीने काय होणार आहे? या अशा प्रकारचा लवकर जर समाधान झाले नाही तर याच्यावर लक्षात ठेवा। जर आज जर प्रशासन जागी झालं नाही तर अशी घटना आपली काय घडतील? त्याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने असे कायदे बनवले पाहिजे ना की आपल्याला वाचले कोणतरी तरी लवकर चालवलं पाहिजे। काय काढले त्याला आपण जेलमध्ये ठेवलेलं आहे त्याची माहिती विचारताय, काही गरज नाही। त्या अशांना डोळ्या झाडा, त्यांना नेतात नाही होत विचारतो ना, लोकांच्या ताब्यात द्या, तेव्हा लोकांना याला ना चिरवून ठेवतील मारतील। समाजाने लवकर आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदा जाऊ द्या बाजूला, पण समाजाने सुद्धा तत्पर राहिलं पाहिजे। तर 3.5 वर्षाचं लेकरू अंगणात खेळतंय आणि अंगणात खेळता अशा घटना घडतात। सांगा, जर आपल्या मुली बाहेर शिकतात असे पालक किती चिंतेत किती असतात? त्यांना वाटतं का की आपल्या मुली बाहेर शिकताय त्या सुरक्षित आहे का नाही? मग प्रत्येक आई बाबाला त्यामुळे माझी प्रशासनाला एकच विनंती आहे, एकच त्वरित लवकर निर्णय घ्या, लवकर करा, काही करा पण लवकर फाशी तरी द्या। कारण असे नराधम तुम्ही वेळ लावताय तर समजा उद्या अशा घटना अजूनही भरपूर महाराष्ट्रात घडतील। जर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्यांच्या विचारावर आपण चालतो आणि असं आपण कृत्य करतो तर खरंच महाराजांचा काळ बरा होता की महाराज जे करत होते, महाराजांचा जो कायदा होता तो तुम्ही इथं लागू करा। त्या दिवस तुम्ही अशा कायद्याच्या चौकटीत अडकून तुम्ही त्यांच्यावर पैसा खर्च करताय, त्यांना ठोकीव घालताय।
मोकळे सोडा, लोक यांना मारून द्यायची. काय म्हटलं असेल आई बापाचा जीव आज त्याचं 3.5 वर्षाचं लेकरू करून गेलं. इतके हृदय म्हटलं आपल्या महाराष्ट्रात लढवली एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संदीप पाटील कळवण.